जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या सराव प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे नवी दिशा या टेलिग्राम चॅनलवरून घेतलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याचे संपूर्ण श्रेय या टेलिग्राम चॅनलला आणि या टेलिग्राम चॅनलच्या टीमला जाते. या टेलिग्राम चॅनलवरील हा प्रश्न संच म्हणजेच प्रश्नपत्रिका क्रमांक 69 आहे. चला तर मग लगेच आपण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाला सुरुवात करू. जर तुमच्याकडे जर अशाच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका असतील तर मला 98 60 53 07 64 या क्रमांकावरती पाठवून द्या. आपण त्याही प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करून यूट्यूबला टाकू. चला तर मग आजच्या व्हिडिओ स्पष्टीकरणाला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर कोलते सर भालगावकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील. कारण आपण आतापासून थेट 2027ची पोलीस भरती होईपर्यंत आपण प्रश्नपत्रिका सराव संच आपल्या चॅनलवरती स्पष्टीकरण करून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा मित्रांनो, सुरुवातीला इथं मराठी व्याकरणचा भाग आहे. पहिला ही प्रश्नपत्रिका जी आहे ती जवळपास 25-25च्या पॅटर्ननुसार आहे. कितीच्या 25-25च्या पॅटर्ननुसार आहे. आपले जवळपास यामध्ये 49 ते 50 प्रश्न आहेत. आपले म्हणजेच कोणते? तर आपले म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता आपण बघू कुठून सुरू होतंय. तर मला असं वाटतं पहिले 25 प्रश्न जे आहे ते मराठी व्याकरणावरती आधारित आहे आणि 25 नंतर मग आपले गणिताचे प्रश्न यामध्ये सुरू होतात. चला बघून घेऊ आता. बघा प्रश्न क्रमांक 23, 24, 25, 26 आणि 27 गणिताचा प्रश्न दिसतोय. बघा काय प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. तर बघा प्रश्न क्रमांक 27 आहे, सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती? तर 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2 आहे. आणि तर पर्याय किती आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. चला मग प्रश्न बघू दुसरा. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? कितीपर्यंत सांगितले आपल्याला? 1 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची काय विचारली? बेरीज विचारलेली आहे. काय विचारली? समसंख्यांची बेरीज किती? मग पहिली समसंख्या कोणती? तर 2. बरोबर. म्हणजे मग आपल्याला 2 ते 50 समसंख्यांची बेरीज करावं लागेल. तर मग घ्या त्याला सूत्रामध्ये टाकून घेऊ. पहिली अधिक शेवटची भागिले 2 गुणिले एकूण. एकूण 50 नैसर्गिक संख्या म्हणल्यानंतर त्यामध्ये 25 या कोणत्या संख्या असतील? समसंख्या असतील. बघा 50 आणि 2 52 आणि 52 भागीला 2 जर केला तर 26. 26 गुणिला 25 आणि 26 गुणिला 25 जर केला तर उत्तर येतंय 650. किती येतं उत्तर? 650. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपल्या या 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 4 आहे. बघा समजत असेल व्यवस्थित तर मला लगेच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या. आपण तोपर्यंत पुढचे प्रश्न बघू. आपण यामध्ये जेवढे शॉर्टकट ट्रिक्स वापरता येईल प्रश्न सोडवण्यासाठी तेवढ्या शॉर्टकट ट्रिक्स आपण यामध्ये वापरणार आहेत. बघा आता प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो? खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही? बरोबर. आपल्याला जोडमूळ संख्या. आता हा जोडमूळ संख्या काय प्रकार आहे? तर बघा जोडमूळ संख्या हा प्रकार असा आहे की ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच नैसर्गिक संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. बघा पहिली जोडी दिली 71 आणि 73. बघा ही पण मूळ संख्या ही पण मूळ संख्या आहे आणि यांच्यामध्ये एकच नैसर्गिक संख्या आहे 72. म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. आता दुसरी जोडी बघू 41 43. ही पण मूळ संख्या आहे ही पण मूळ संख्या आहे आणि दोघांच्या मध्ये एकच नैसर्गिक संख्या आहे म्हणून ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहेत. आणि 3 नंबरचा पर्याय बघू 55 आणि 57. आता बघा 55 ही मूळ संख्या नाहीत म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? तरी जोडमूळ संख्येची जोडी नाहीत. म्हणून आपलं 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा बघू प्रश्न आता. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 काय सांगतोय? बघा प्रश्न क्रमांक 30 सांगतोय 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा येतो. लक्षात ठेवायचे आहेत बघा 2 ते 9. 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये एकूण 20 वेळा येतात. किती वेळा येतात? एकूण 20 वेळा येत असतात. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 काय सांगतोय आपल्याला? एका नोटाच्या बंडलमध्ये 500 रुपयाच्या 14 नोटा, 100 रुपयाच्या 9 नोटा आणि 50 रुपयाच्या 20 नोटा आहे. त्यातून 200 रुपये काढून घेतले तर किती रुपये शिल्लक राहतील? बरोबर आहे. मग एकूण रक्कम किती हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर बघा 500 रुपयाच्या किती नोटा आहे? 14. यांचा दोघींचा गुणाकार जर करून घेतला संख्यांचा तर 14 पंच 70 आणि 2 शून्य ठेवून दिले म्हणजे 7000. दुसऱ्या आहेत बघा 100 रुपयाच्या नोटा. 100 रुपयाचे किती नोटा आहे? तर 9 नोटा आहे. तर मग हे किती होतील? 900 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला 50 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत बघा. 50 रुपयाच्या 20 नोटा आहे. 5 दुनी 10 म्हणजे 1000 रुपये हे होतील. बरोबर. आता यांची सगळ्यांची बेरीज केली म्हणजेच आपल्याला काय होणार आहे? तर एकूण रक्कम मिळणार आहे. एकूण रक्कम किती मिळाली? तर 8900 रुपये. त्यातून काय करायला सांगितलं? शेवटी प्रश्नाच्या 200 रुपये काढून घ्यायला सांगितले. मग 200 रुपये काढून घेतले तर आपल्याकडे खाली किती उरले? मग
तर खाली उरले 8,700 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 31चं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2. किती होतं उत्तर? ऑप्शन क्रमांक 2. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 32. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 32. आणि त्यामध्ये सांगितलेले आहेत आपल्याला 324 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? 324 या संख्येतील 2 अंकाची स्थानिक किंमत किती? बघा, हे 2 लिहून घेतले आणि 2च्या उजव्या साईडला किती अंक आहेत? एकच अंक आहे, म्हणून 1 0 देऊन घ्या. म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती असेल? तर 20. 2ची स्थानिक किंमत किती असणार आहे? तर 20. आणि इथं पर्याय दिसतोय बघा, म्हणून 32चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 33. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपल्याला काय सांगितलंय? तर बघा, 828 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 1225 या उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मग आपण याला समीकरण स्वरूपात मांडू. 828 प्लस एक्स बरोबर 1225 बरोबर. तर मग एक्स बरोबर 1225. आता हा इकडं प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होऊन जाईल, वजा होऊन जाईल, म्हणजे 825 बरोबर. यांची दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे बघा 397. सॉरी, दोघांची आपण काय करून घेऊ? वजाबाकीच इथे करून घेऊ, कारण इथं एक संख्या चुकीची झाली बघा. 828 लिहायला पाहिजे होते, तर मी 825 लिहिले. आणि यांची वजाबाकी जर करून घेतली आपण तर वजाबाकी किती येणार आहे आता? 397 येणार आहे. एक संख्या चुकीची झाल्यामुळे मी थोडंसं कन्फ्यूज झालो होतो. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? तर 397 असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 काय सांगतोय आपल्याला? तर प्रश्न क्रमांक 34 सांगतोय, एका संख्येत एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही? बरोबर, या पद्धतीचा प्रश्न आहेत. बघा, मुली आणि मुली यांची पट दिलेली आहेत. बरोबर, यांची पट दिलेली आहेत. मुली जर 1 असेल तर मुले तिथं 3 आहेत, म्हणजे मुलींच्या तिप्पट मुले, म्हणून एकाच 3 गुणोत्तर होईल. या गुणोत्तराची करायची बेरीज. गुणोत्तराची बेरीज किती आली? 4. आणि ज्या संख्येला 4 पूर्ण भाग जाणार नाही ती संख्या ही पट दर्शवू शकत नाही. तर मग कोणत्या पर्यायाला 3 भाग जात नाही? बघा, पर्याय क्रमांक 1 36 आहे, 36ला पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक 2 35 आहे, 35ला पूर्ण भाग जात नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. काय उत्तर होईल आपल्या प्रश्नाचं योग्य? पर्याय क्रमांक 2. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 35. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 काय सांगतोय आपल्याला? प्रश्न क्रमांक 35 सांगतोय, एका संख्येला 12ने भागले असता भागाकार 6 येतो व बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? बरोबर आहे. एका संख्येला माहिती का संख्या? नाही, एक्स घेतली. एक्स भागिले 12 बरोबर उत्तर किती येतं? तर 6 येतं. आणि बाकी किती उरते? तर बाकी उरते बघा 3. म्हणून बाकी समोर लिहून घ्यायची. बरोबर, एक्स बरोबर 6 गुणिले 12 अधिक 3 12 72. 72 प्लस 3 बरोबर किती? तर 75. मग एक्स बरोबर किती आले? 75 आले, कारण आपण ती सुरुवातीला संख्या काय पकडली होती? एक्स पकडली होती. म्हणजे प्रश्न क्रमांक 35चं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 36. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 36. लसावी मसाव्यावरती आधारित हा प्रश्न. बघा, आपल्याला दोन इथं संख्या दिलेल्या आहेत आणि पॉईंटमध्ये 0.3 सॉरी 0.57 आणि 9.5. आता यांचे पॉईंट समान केल्याशिवाय आपल्याला क्रिया करता येणार नाही. बरोबर आहे. इथं दशांश नंतर 2 संख्या आहे, दशांश नंतर 2 अंक आहे, म्हणून इथं पण दशांश नंतर 2 अंक पाहिजे, म्हणून इथं एक शून्य वाढवून घ्या. आणि आता तुम्ही दशांश काढून टाकू शकतात. म्हणजे ही संख्या होणार 57 आणि ही संख्या होणार 950. बरोबर. दोघांना पण भाग जाणारी संख्या कोणती गणितामध्ये? तर ती आहे 19. कोणती आहे? 19. मग 19 त्रिक 57 आणि 19 पाच 95. बरोबर. मग आता आपल्याला पूर्ण भाग जातोय पुढं? आता पुढं पूर्ण भाग जात नाही. म्हणून आता काय करायचं? आपल्याला मसावी मिळाला. आपल्याला काय मिळाला? मसावी मिळाला. मसावी किती? असामायिक अवयव. सॉरी, मसावी फक्त सामायिक अवयव असतो, असामायिक नाही. कोणता असतो? सामायिक अवयव 19. आणि प्रश्नामध्ये जास्तीत जास्त पॉईंट कुठं होते? तर बघा, इथं होते. किती संख्यानंतर पॉईंट होते? 2 संख्यानंतर पॉईंट होते. तर बघा, मग इथं 2 संख्यानंतर 2 अंक सोडून पॉईंट देऊन घेतला, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 0.19 काय आला? मसावी आलेला आहे. आणि सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच लसावी. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? तर लसावी. बरोबर आहे. मग आता याचा लसावी, यांचा सर्वांचा गुणाकार जर केला तुम्ही तर यांचा सर्वांचा गुणाकार येणार आहे बघा 2850. किती गुणाकार येणार आहे? 2850. आणि दशांश इथं लक्षात ठेवा 2 नंतर द्यायचा आहे, म्हणून दशांश 2 नंतर देऊन घेतला. दशांश चिन्हाचं या शून्याला व्हॅल्यू राहणार नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल याचा मसावी किती राहील मग फक्त? तर मसावी 0.19 आणि लसावी 28.5. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या 36 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 37. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 काय सांगतोय? तर बघा, एका संख्येला
56ने भागले असता बाकी 29 येते, तर त्या संख्येला 8ने भागल्यास बाकी किती उरेल? असा जर प्रश्न आला तर फक्त आपल्या कामाची बाकी आहे तिथं. बाकी किती आहे? 29. सरळ बाकीनं ज्या संख्येला भागायला सांगितले त्या संख्येने भागून टाकायचे. कोणत्या संख्येने भागल्यास म्हणते ते? 8नं. मग 8 1 8, 8 त्रिक 24 आणि बाकी किती उरला? तर 5. म्हणून बाकी किती उरेल? तर 5 उरेल. किती उरेल बाकी? 5 उरेल. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चला मग हा पण प्रश्न समजला असेल व्यवस्थित. बघू आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 काय सांगतोय? 9 संख्यांची सरासरी 15 आहे, त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे व शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे, तर त्यातील 6वी संख्या कोणती असेल? बरोबर आहे. तर बघा काय सांगता येते? 9 संख्यांची सरासरी किती आहे? 15. म्हणजे बघा 15 गुणिला 9 म्हणजे ही असेल 9 संख्यांची बेरीज. 15 9 135. 15 9 किती? 135. म्हणजे त्या 9 संख्यांची बेरीज किती असणार आहे? तर 135 असणार आहे. मग याच पद्धतीने आपण पहिल्या 5 संख्यांची पण बेरीज काढून घेऊ. म्हणजे 5 गुणिला किती? 12. म्हणजे त्या संख्या असतील किती? त्यांची पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती असणार आहे? 60 असणार आहे. आणि मग शेवटीच्या 3 संख्या उरल्यात बघा. 3 संख्यांची किती मग? तर मग 3 गुणिला 20. 20 त्रिक 60. 20 त्रिक 60. बरोबर आहे. इथपर्यंत समजलंय आता. आता काय करायचं आहे बघा. यांची करायची बेरीज. यांची बेरीज केली किती आली? 120. यांची बेरीज किती आली? 120 बेरीज आलेली आहे. त्यातून ही बेरीज वजा करून टाकायची. खाली किती उरले? तर खाली उरतात 15. यांची दोघांची वजाबाकी जर केली 35 मधून 120 काढले तर 15 म्हणजे ती 6वी संख्या कोणती असणार आहे तुमची? तर 6वी संख्या असणार आहे 15. इथं बघा मग तुमचं प्रश्न क्रमांक 38चं उत्तर होतं बघा पर्याय क्रमांक 3. बरोबर? समजलंय व्यवस्थित? चला मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 काय सांगतोय? आता हा नातेसंबंधावरती आधारित प्रश्न आहे. बरोबर आहे? नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. सुनील हा राजेंद्रचा आत्ते भाऊ आहे. सुनील कुणाचा? राजेंद्रचा. राजेंद्रचा कोण आहे? आत्ते भाऊ म्हणजे राजेंद्र. हे राजेंद्रचे कोण? वडील. ही राजेंद्रची वडिलाची कोण? बहीण. आणि बहिणीचा मुलगा कोण असेल मग? सुनील. बहिणीचा मुलगा कोण? सुनील. आता हा सुनील झाला राजेंद्रचा आत्ते भाऊ. बरोबर. रमेश हा सुनीलचा मावस भाऊ आहे. रमेश जो आहेत. आता याला अजून एक बहीण असेल मावस भाऊ बनल्यानंतर, आणि या बहिणीचा हा मुलगा असणार आहे कोण? काय नाव सांगितलंय त्याचं? तर त्याचं नाव सांगितलेलं आहे बघा रमेश. त्याचं नाव काय सांगितलंय? रमेश सांगितलेलं आहे. मावस भाऊ आहेत. तर रमेश राजेंद्रचा कोण? राजेंद्रचा कोण झाला? आत्याचा मुलगा. राजेंद्रचा कोण झाला? आत्याचा मुलगा. आणि आत्याचा मुलगा म्हणजेच कोण? आत्ते भाऊ. म्हणजे 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार तुमचं? पर्याय क्रमांक 3 आत्ते भाऊ. चला मग पुढचा प्रश्न सोडून घेऊ. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 40. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 40. अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षाच्या वयाच्या दुप्पट असेल तर अमरचे आजचे वय किती? अशा पद्धतीचा जर प्रश्न आला यात एकच अंक दिसतोय बघा तुम्हाला कोणता? 8. बरोबर आहे. तर काय करायचंय? सरळ या 8ची 3 पट करायची. असा वर्षानंतर आणि वर्षापूर्वीचं वय दिलं असेल आणि आजचं विचारलं असेल तर सरळ सरळ याची 3 पट करायची. म्हणजे 8 त्रिक 24. 24 वर्ष वय असणार आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 40चं तुमचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 41. बरोबर. प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41 काय सांगतोय? तर बघा प्रश्न क्रमांक 41 सांगतोय सुनील हा दुपारी 2 वाजता. किती वाजता? सुनील हा दुपारी 2 वाजता त्याच्या गावावरून नागपूरला जाण्यास निघाला. त्याला नागपूरला पोहोचायला 5.5 तास लागले, तर सुनील नागपूरला किती वाजता पोहोचला असेल? किती वाजता निघाला तो? 2 वाजता. 2 3 4 5 6 आणि 7. वेळ लागेल, व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे प्रश्न तुमचे चुकणार नाही. हातचे मार्क आहेत बुद्धिमत्ताचे बघा. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास आणि 5 तास. आणि तर अर्धा तास. 5.5 आहेत ना, म्हणून हा अर्धा तास. म्हणजे त्याला 5.5 तास लागले, म्हणजेच तो 7:30 वाजता म्हणजे 7 वाजून 30 मिनिटाला पोहोचेल. किती मिनिटाला? 7 वाजून 30 मिनिटाला पोहोचेल. म्हणजे याचं उत्तर होतं 41चं पर्याय क्रमांक 4. उत्तर किती होतं? पर्याय क्रमांक 4. 42. घड्याळावरती आधारित प्रश्न आहेत. घड्याळाच्या तबाखडीवरील सर्व अंकांची बेरीज किती? बरोबर आहे. जनरली घड्याळ किती तासाची असते आपली? 12 तासाची. प्रत्येक वेळेस आपण 24 तासाची घड्याळ वापरतो का? नाही. त्यामुळे आकडे किती असणार तिथं? 12 असणार आहे. ते पण कुठून? 1 ते 12 पर्यंत आकडे असणार. म्हणजे या 1 ते 12 संख्येची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची आहेत. मग यासाठी सूत्र काय असेल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण. एकूण किती आहे? 12. बरोबर आहे. मग यांची क्रिया करू. 13 गुणिला बे 1 बे, बे सक 12 आणि 13 सक 78. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक
4. चला मग पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 43. किती आहेत पुढचा प्रश्न? प्रश्न क्रमांक 43. 31 मुलींच्या रांगेत नीलाचा क्रमांक डावीकडून 15वा आहे, तर उजवीकडून मोजल्यास कितवा क्रमांक असावा? बरोबर आहे. 31. सर्वप्रथम काय करायचं, ह्या एकूण मधून 15 वजा करून घ्यायची, खाली उरणारे 16 आणि फक्त त्यामध्ये 1 प्लस करून घ्यायचा, कारण तो डबल मोजला जातो म्हणून प्लस करायचा आहे. म्हणजे कितवा क्रमांक असणार आहे? तर 17वा. कितवा क्रमांक असेल? 17वा. म्हणजेच तुमचं 43 नंबर प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 44. 2024 मध्ये गांधी जयंती रविवारी आली असेल तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी येईल? बघा, गांधी जयंती तारीख काय? 2 ऑक्टोबर. हे महत्वाचं आहे, तुम्हाला तारखा इथं माहिती पाहिजे. 2 ऑक्टोबर. आणि त्यानंतर दुसरं काय सांगितलंय? नाताळ. नाताळची तारीख काय असते? 25 डिसेंबर. नाताळची तारीख काय असते? 25 डिसेंबर. बरोबर आहे. 2 तारखा तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. आता यांच्या दोघांमध्ये दिवस मोजून घ्यायचे. बघा, ऑक्टोबर महिना हा 31चा असतो, त्यातले 2 दिवस संपले म्हणजे 29. बरोबर. ऑक्टोबर. नोव्हेंबर हा 30चा असतो आणि डिसेंबरचे किती दिवस घ्यायचे? तर 25 दिवस घ्यायचे. या क्रिया करून यांची बेरीज करून घ्यायची सगळ्यांची. बघा, 9 5 14 हा चाला 1 3 2 5 2 7 7 1 8. 84 भागिले 7. 7 1 7 7 2 14. बाकी काहीच उरलेलं नाहीत. बाकी काहीच नाही उरलं म्हणून तोच वार असणार आहे. मग बघा, गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार होता? रविवार. म्हणूनच नाताळच्या दिवशी पण कोणता वार असेल? रविवार असेल. नाताळच्या दिवशी पण कोणता वार असेल? तर रविवार असेल. जर तुम्हाला या सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये शिकायचे असेल, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये गणित बुद्धिमत्ताच्या बॅचेस सुरू आहेत. चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी गटात न बसणारी संख्या शब्द ओळखा. खालीलपैकी काय सांगितले? बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. बघा, गटात न बसणारी संख्या ओळखायला सांगितलेली आहे. पहिला शब्द येतो डोळे, दुसरा शब्द येतो जीभ, तिसरा शब्द येतो शरीर, चौथा शब्द येतो नाक. बरोबर आहे. आता यातलं जर तुम्ही बघितलं तर बघा, नाक हा इंद्रिय आहे, जीभ हा इंद्रिय आहे, डोळे हा इंद्रिय आहे आणि शरीर, हे सर्व तीनही गोष्टी कुठं असतात? मग तर शरीरावरती असतात, शरीरात असतात. म्हणून यातील शरीर हा शब्द वेगळा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 45चं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 46. काम काळ वेगावरती आधारित हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग आता 10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात. बरोबर आहे. 10 बगळे 10 मिनिटात किती मासे खातात? 10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात. बरोबर आहे. बघा, 10 बगळे म्हणजे व्यक्ती झाली असं समजा, मिनिट म्हणजे वेळ झाला आणि मासे म्हणजे काम आहेत खाण्याचं. बरोबर आहे. समोर द्यायचं बरोबरचं चिन्ह आणि दुसरा गट मांडायचा आहे 20 गुणिला एक्स. कारण इथं काम काढायचं, किती बगळे खाणार आहेत हे आपल्याला माहिती आहेत का? हे तुम्हाला माहिती नाही आहेत. समजलंय? मग आता इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल तर बघा, मग हा 20 जो आहे यातला हा एक्स काय करेल? एक्स येईल इकडच्या गटामध्ये. बरोबर. म्हणजे बघा, एक्स गुणिला 10 गुणिला 10. बरोबर. आणि हे 20 गुणिला 20. 20 गुणिला 20 आणि इकडचा 10 जाईल इकडच्या गटामध्ये, एक 10. बरोबर. मग बघा, 10 कॅन्सल, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल आणि 20 दुने 40. मग एक्स बरोबर उत्तर किती आलं तुमचं? तर एक्स बरोबर उत्तर आलेलं आहे 40. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 47. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 काय आहे? तर हा परिमितीवर चौरसावर आधारित प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा, परिमितीचं सूत्र काय? चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे बघा, बाजू गुणिला 4. बाजू गुणिला 4 बरोबर काय? तर परिमिती. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग आपल्याला क्षेत्रफळ माहिती करायचं असेल तर पहिले बाजू माहिती पाहिजे. मग बाजू कशी माहिती होईल? तर 100ला भागायचंय 4 100ला जर 4 भागितलं तर उत्तर येतंय 25 आणि ही झाली बाजू. आणि मग 25 बाजूचा वर्ग म्हणजे काय? क्षेत्रफळ. मग 25चा वर्ग किती? 625. मग क्षेत्रफळ किती असणार आहे? 625 चौरस सेंटीमीटर. म्हणजे तुमच्या 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 48. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 48. एका वाहनाच्या सरासरी वेग ताशी 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? बरोबर आहे. ताशी वेग किती? 48. किती तास लागतात जायला? 6 तास. नंतरचा काय ताशी वेग? 72. हे 72 घ्यायचे छेदामध्ये. बरोबर आहे. आता यांची क्रिया करून घ्यायची आहे. बघा, 6 1 6
6 एक 6, 6 दुने 12, 12 एक 12, 12 24, 12 36, 12 चोक 48. किती तास लागतील मग? 72 किमी प्रति तासानं, तर 4 तास लागतील. म्हणजेच तुमच्या 48 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. किती होतं? पर्याय क्रमांक 1. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 49. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल, तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? वस्तूची छापील किंमत लिहा सगळ्यात पहिली. किती आहे? 1750. बघा, ग्राहकाला सूट किती देतो? 8%. म्हणून काय करायचं? ते 8% 100 मधून वजा करून लिहायचे. 100 मधून काय करायचं? 8% वजा करायचे. किती राहतील खाली? 92. बरोबर. आणि नंतर नफा होतोय त्याला तरी पण किती टक्के? 15%. मग नफा होतोय म्हणजे ते 100% काय करायचे? प्लस करून लिहायचे. म्हणजे किती होतील? 115 होतील. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. मग आता पुढची क्रिया त्याला सॉल्व्ह करून घ्या. काय करायचं? तर पुढची क्रियाला सॉल्व्ह करून घ्यायची. सॉरी, इथं बरोबरचं चिन्ह नाही तर इथं गुणाकाराचं चिन्ह असेल दोघांच्या मध्ये. कोणतं चिन्ह असेल? गुणाकाराचं चिन्ह असेल. बघा, 23 चोक 92 आणि 23 पाच 115. 5 एक 5, 5 त्रिक 15, बाकी उरला 2, 5 5 25. आणि 350 गुणिला 4 जर केला तर तुमचं काय उत्तर येतं? 350 गुणिला 4 जर तुम्ही केला तर उत्तर येणार आहे 1400. उत्तर किती येणार आहे? 1400. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. किती नंबरच्या प्रश्नाचं? तर 49 नंबरच्या प्रश्नाचं. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 ला जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. काय येणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहेत. हा बैजिक राशीवरती आधारित प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न शक्यतो आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जात नाही, कारण की पोलीस भरतीला अंकगणित हा विषय आहे, आपल्याला बीजगणित हा विषय नाही. हा भाग थोडासा बीजगणिताचा आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये एखादे 2 प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 काय सांगतोय? रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 20% असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल? बरोबर आहे. त्या स्कूटरची किंमत किती आहे? 60,000. किती हजार आहे? 60,000. घसाऱ्याचा दर किती आहे? 20%. म्हणजे दरवर्षी 100% मधून 20% वजा होणार. म्हणून बघा, पहिल्या वर्षी 100 मधून 20% वजा केले, खाली किती राहिले? 80%. दुसऱ्या वर्षी पण 80%. आता यांची घ्यायची क्रिया करून. बरोबर. बघा, 1 2 1 2 0 कॅन्सल, 1 2 1 2 0 कॅन्सल, 8 8 64. हे लिहून घ्या, 600 गुणिला 64. बरोबर. घ्या क्रिया करून. 6 चोक 24. पुन्हा हातचे किती आले? 2. 6 6 36 आणि 2 38. आणि हे राहिलेले 2 शून्य देऊन टाका. 38,400 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजे 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर किती होतं? पर्याय क्रमांक 2. चला मग आपण बघू आता 52 नंबरचा प्रश्न. 52 नंबरचा प्रश्न पुन्हा तुमचा कशावरती आधारित आहे? तर भूमितीवरती आधारित प्रश्न आहेत. 52 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. तर 52 नंबरचा प्रश्न सांगतोय, एक समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 10 सेमी आहे असेल तर त्याची उंची काढा. बरोबर आहे. मग समांतरभुज चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाया गुणिले उंची. बरोबर. मग तुम्हाला प्रश्नामध्ये इथे क्षेत्रफळ दिलंय, मग क्षेत्रफळाच्या जागेवर क्षेत्रफळ ठेवून घ्या. आणि पाया दिलेला आहेत का? पाया दिलेला आहेत 10. आणि उंची दिलेली आहेत का? नाही. उंची माना मग x. घ्या क्रिया करून. 112 भागिले 10 बरोबर x. मग x बरोबर किती आले? तर 11.2 बरोबर x. म्हणजे मग 11.2 सेंटीमीटर काय असणार आहे? त्याच्या उंची असणार आहे. म्हणजेच तुमच्या प्रश्न क्रमांक 52चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. काय होतं? पर्याय क्रमांक 1. चला मग आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 53. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 काय सांगतोय बघा, एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी कोणताही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या किती? बरोबर आहे. एकूण विद्यार्थी संख्या किती? 70. बरोबर. त्यामध्ये 45 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, अधिक करायचे, आणि 52 विद्यार्थी खो खो खेळतात. यांची दोघांची करायची बेरीज. यांची दोघांची जर बेरीज करून घेतली तर बेरीज येणार आहे 97. किती येणार आहे बेरीज? 97. आणि यांच्या दोघांमधील जो फरक असणार आहे तो म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी. मग दोघांमधला फरक किती आहे? तर दोघांमधला फरक येतोय बघा 27चा. दोघांमधला फरक किती येतोय? 27चा फरक येतोय. म्हणून दोन्ही खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर 27. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे?
पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 54. पुढचा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. खताच्या 18 18 10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18, फॉस्फरसची संयुगे 18, पोटॅशियमची संयुगे 10% असतात. उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो. तर त्या प्रकारच्या 20 किलोग्राम खतामध्ये नायट्रोजनची संयुगाचे प्रमाण किती? बरोबर आहे. एकूण खत किती आहे? 20 kg. एकूण खत किती आहे? 20 kg. 20 kg म्हणजे किती टक्के? तर 100%. आणि आपलं कशाचं प्रमाण विचारलंय? नायट्रोजनचे. नायट्रोजनचे प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये? टक्क्यामध्ये. तर टक्क्यामध्ये सांगितले आपल्याला 18%. टक्क्यामध्ये किती सांगितले? तर 18% सांगितलेलं आहे. तर मग 18% बरोबर किती? तितकंच गुणाकार करून घ्यायचा. 20 गुणिला 18 छेदात 100. 18 दुने 36, 360. 360 भागीला 100. याचं उत्तर येतं बघा 3.60. आणि पॉईंट नंतरच्या या शून्याला व्हॅल्यू नसते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 3.6 kg. 3.6 kg म्हणजे पर्याय क्रमांक 2. 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार तुमचं? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा आता प्रश्न क्रमांक 55. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 काय सांगतो? महेश याच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती? बरोबर. आता उत्पादनचा आकडा कोणता आहे? 5. आणि खर्चाचा आकडा कोणता आहे? खर्चाचा आकडा आहे बघा 3. तर मग बघा आपण 5 बरोबर 100%. बरोबर. तर मग आपलं 3 बरोबर किती? म्हणजे खर्चाची टक्केवारी काढायची म्हणून. बरोबर. मग 3 गुणिला 100 आणि छेदामध्ये 5 तिरकस गुणाकार करून घेतला. 5 1 5, 5 सक 30, 5 सक 30. बरोबर. म्हणजे किती टक्के? तर 60%. किती टक्के होणार आहे? तर 7%. 60% होऊन जाईल. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 56. 9 संख्यांचा मध्य 77 आहे. जर त्याच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो तर मिळवलेली संख्या कोणती? 9 संख्यांचा मध्य किती आहे? 77 आहे. जर त्यांची बेरीज करायची असेल तर यांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. बरोबर आहे. मग 9 7 63, हातचे आले 6, पुन्हा 9 7 63, 63 आणि 6 होतात 69. म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे? 693. बघा आता नंतर काय होतंय? संख्या 1 वाढली म्हणजे 9 होत्या, नंतर 10 झाल्या. बरोबर. सरासरी 5 न वाढली म्हणजे सुरुवात पहिले सरासरी किती होती? 77 होती. आता किती होईल मग? 5 न वाढली म्हणतात 77 आणि 5 किती? 77 आणि 5 होतात 82. म्हणजे दोघांची 10 संख्यांची बेरीज किती असणार आहे मग? 820. किती असणार आहे? 820. आता यामधनं 693 वजा करून टाकायचे. यामधनं काय करायचे? 693 वजा करून टाकायचे. 7 हातचा परत केला, 12तून 10 गेले खाली, उरला 2, हातचा परत केला, बाकी उरला 1. म्हणजे किती? 27. म्हणजे तुमच्या 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर तुमच्या 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 57 काय सांगतोय? 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 अंश असेल तर त्याच संगत कोणाचे माप किती असेल? बरोबर आहे. तर 40च असणार आहे. किती असणार आहे? कारण ते एकमेकाचे संगत कोण असणार आहे? बघा या पद्धतीची आकृती तयार होणार आहे. सॉरी, या पद्धतीची नाही. तर बघा या 2 समांतर रेषा आहे आणि त्याला एक छेदिका टाकली असता तुम्हाला विचारलेले हे कोण? या कोणाचं माप विचारलेलं आहे. हा जर 40 अंशाचा असेल तर मग त्याला समांतर कोण कोणता असणार आहे? तर त्याला समांतर कोण इकडून असतो? तर बघा याचं पण किती अंशाचं असेल? 40 अंशाचं माप असणार आहे. समजले? तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तुमचं पर्याय क्रमांक 1. कोणत्या? 57 नंबर प्रश्नाचं. चला मग तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 58. त्रिकोणाच्या सर्व बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर त्रिकोणाच्या सर्व बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात. काय म्हणतात? तर परिवर्तुळ म्हणतात. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 59. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 59. बघा पहिली आपल्याला एक संख्या दिलेली 136. बरोबर. तिच्या संगत काय सांगितलं? हीच संख्या उलटी लिहिली फक्त समोर. असा संबंध आहे. 6 3 1 झाली 631. मग दुसरी संख्या काय? आणि बरोबर प्रश्नचिन्ह हिला पण उलटा लिहा. 9 4 2 942. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. समजलं असेल व्यवस्थित? तर चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 60. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 60 आहे. प्रश्न क्रमांक 60. एका रांगेमध्ये अमितचा क्रमांक पुढून 21व्या स्थानावर उभा आहे व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा असेल तर खालीलपैकी कोणते विधान कोणते
ते ओळखा. बरोबर आहे. विधान दिली म्हणजे प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये सोडावा लागणार आहे. अमित. आता ही बाजू बनवू आपण समोरून. समोरून अमित हा किती आहे? इथं अमित आहे 21वा. बरोबर आहे. समोरून किती आहे अमित? 21वा. इथं नाव लिहून घ्या अमित. बरोबर. पुढची लाईन काय सांगते? व राकेश त्याच्या मागे 5वा. बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. कारण इकडे लाईन समोर आहे, इकडे पाठीमागे जाणार आहे. बरोबर. चौथा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. बरोबर आहे. इथं कोण असणार आहे? राकेश. इथं कोण असणार आहे? राकेश असणार आहे. राकेश रांगेच्या मागून 10वा. म्हणजे इकडून राकेश किती आहे? तर 10वा आहे. बरोबर. इकडून राकेश 10व्या स्थानावर आहे. तर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे बघा. पहिलं विधान काय? राकेश समितीतून 26वा आहे. बघा, इथं अमित 21वा आहे समोरून. 21, 22, 23, 24, 25, 26. म्हणजे विधान क्रमांक 1 बरोबर आहे. रांगेत एकूण 35 जण आहेत. रांगेत एकूण किती जण आहेत? 35 जण आहेत. बघा, इथपर्यंत याचा क्रमांक किती आहे? 25वा आहे समोरून. बरोबर. इकडून याचा क्रमांक 25वा आहे आणि इकडून किती आहे? तर इकडून 10वा आहे. सॉरी, इकडून 26वा आहे. समोरून किती आहे? 26वा आणि पाठीमागून किती आहे? 10वा. म्हणजे टोटल किती झाले? 36 आणि -1 केला तर 35. म्हणजे विधान क्रमांक 2 ही काय? बरोबर आहे. विधान क्रमांक 3 अमित मागून 15वा आहे. बघा, इथं राकेश किती आहे? तर 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आणि 15वा अमित आहे. म्हणजे विधान क्रमांक 3 ही बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व विधाने योग्य आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 60चं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. चला मग पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू आता. पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेवरती आधारित आहेत. बघा, पहिली संख्या किंवा पहिला संबंध दिलेला आहेत आपल्याला 61 नंबरच्या क्वेश्चनमध्ये. काय संबंध दिलेला आहेत? पहिला 49 कंसामध्ये 25 आणि 24. बरोबर. बघा, यांची दोघांची वजाबाकी केली तर ही संख्या मिळते. मग पुढची 86 कंसामध्ये 67. यांची दोघांची जर वजाबाकी केली तर मधली संख्या मिळते. मग तसंच मग इथं 310 x कंसामध्ये 102. बरोबर. मग 310 मधून जर 102 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं बघा 208. उत्तर किती मिळतं? 208. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. चला मग पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 62. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 62 आहे. प्रश्न क्रमांक 62 काय सांगतोय? चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किमी चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किमी चालत जातो. परत उजवीकडे वळून 5 किमी चालत जातो. तर तो पहिल्या स्थानापासून किती किमी अंतरावरती आहे? सगळ्यात पहिले दिशा कन्सिडर करून घ्या. हे बघा, ही वरची असते उत्तर दिशा, खालची असते दक्षिण दिशा, इकडं असते पूर्व आणि इकडं असते पश्चिम. म्हणजे तो इकडं तोंड करून उभा आहे आणि सुरुवातीला तो इकडं 5 किमी गेला. किती किमी गेला? 5 किमी. मग उजवी साईड ही आहे, तर उजव्या साईडला वळून तो किती गेला? तर 10 किमी गेला. किती गेला? 10 किमी गेला. आणि नंतर पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी गेला. बरोबर. मग आता हे त्याचं सुरुवातीचं स्थान आहे आणि तो नंतर इथं पोहोचला. हे जर 10 किमी अंतर असेल तर हे पण किती किमी अंतर असणार आहे? 10 किमी असणार आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. किती होतं? पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. याच्या मांडणीला खूप महत्त्व आहे. बघा, सगळ्यात पहिले काय सिम्बॉल सांगतो. हे बघा, चौकोन म्हणजे पुरुष. त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल आहेत बघा, गोल म्हणजे काय? स्त्री. वर्तुळ म्हणजे काय? स्त्री. प्लसचं चिन्ह असेल तर नवरा बायको. नवरा बायको. आता बाकी गोष्टी सविस्तर शिकायच्या असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण आपल्या चॅनलवरती बुद्धिमत्ताची बॅच काय करतोय? सुरू करतोय. आपलं चॅनल जरी नवीन असेल तर एकदम क्वालिटी दर्जेदार असणार आहेत. चला मग डायरेक्ट वेळ वाया न घालवता जास्त आपण एकदा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ. चला मग लगेच प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. व्यवस्थित लक्ष द्या, फक्त सगळ्या गोष्टी समजून घ्या. बरोबर. काय सांगतोय? ए ही बीची पत्नी, म्हणजे दोघांमध्ये प्लसचं साईन येणार आहे. बरोबर आहे. कोणाची पत्नी? बीची पत्नी. मग बी हा पुरुष असेल आणि ए ही कोण असणारी? स्त्री असणारी. बरोबर. मग पुढे सी हा बीचा भाऊ. सी हा कोणाचा भाऊ आहे? बीचा भाऊ आहे. डी ही बीची आई. डी ही बीची कोण असणार आहे? आई असणार आहे. तर मग डी ही बीची आई आहे, तर डी ही एची कोण? बघा, डीचा मुलगा कोण आहे? बी. आणि ही ए कोण आहे? त्याची बायको आहे. साहजिकच आहेत. एची कोण येणार आहे मग? ती सासू. कोण येणार आहे? सासू. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 64. पुढचा प्रश्न कोणता आहे? 64 आहे. ABCD वरती आधारित आहे. बघा, आता एक सिक्वेन्स दिलेला आहे. तो सिक्वेन्स लिहिण्यासाठी तुम्हाला ABCD तर यावं लागणार आहे. बघा, ए बी बरोबर, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही
डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ही सगळी ABCD आपण इथून लिहून घेतली म्हणजे आता प्रश्न तुम्हाला सोडवायला एकदम सोपा जाणार आहे. बरोबर आहे. पहिले बघा हे 2 अक्षर घेतली बरोबर, त्याच्यानंतर हे 2 सोडून दिले आणि पुढचे कोणता घेतला E आणि F घेतलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये डायरेक्ट GH घेतला, हे 2 सोडून दिले, पुन्हा KL घेतला बरोबर. नंतर त्याच्यामध्ये हे 2 घेतले बरोबर आणि हे 2 काय केले सोडून दिले, हे 2 घेतले बरोबर दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचा ST घेतला, U आणि V सोडून दिला बरोबर, WX घेतला बरोबर. मग आता नंतरसाठी काय करायचं आहे तुम्हाला, YZ घ्यायचं आहे, YZ घ्यायचं आहे, हा AB सोडून द्यायचा. आता पुन्हा रिटर्नला येऊ आपण, AB सोडून द्यायचा आहे आणि CD घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, CD घ्यायचा आहे. जसे पहिल्या गटाला नियम आहे, जसा दुसऱ्या गटाला नियम आहे, जसा तिसऱ्या गटाला नियम आहे, चौथ्या गटाला नियम आहे, तोच नियम 5व्या गटासाठी लागू होईल. आणि 5व्या गटाला नियम लागू करून उत्तर काय आलं तुमचं, YZCD म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या 64 नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 65. रामराव हे सकाळी शीर्षासन केलेल्या अवस्थेत असताना त्याच्या चेहरा दक्षिणेकडे होता, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल. बघा उत्तर दक्षिण, पूर्व, पश्चिम बरोबर आहे. कोणत्या दिशेला, शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये त्याचा चेहरा कोणत्या दिशेला होता, तर दक्षिणेला होता. तर त्याचा कोणता हात विचारलाय तुम्हाला, तर त्याचा उजवा हात. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल, तर जर सरळ उभा असला त्याचा उजवा हात कुठं असणार आहे, पश्चिमेला असेल. पण तो शीर्षासन केलेला अवस्थेत आहे म्हणजे त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल, तर पूर्वेला. कोणत्या दिशेला असेल, तर पूर्व दिशेला असणार आहे. म्हणजे 65 नंबरचं तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. 65 सॉरी पर्याय क्रमांक 2 नंबरला आहे पूर्व दिशा, म्हणून काय पूर्वेला. बरोबर समजला असेल प्रश्न. तर आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 66. पुढचा प्रश्न कोणता आहे, प्रश्न क्रमांक 66 प्रश्न क्रमांक आहे. हा पण एक कोड सिस्टमवरती आधारित प्रश्न आहे. मी सगळ्यात पहिले तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये काय काय दिलं आहे, ABLE ABLE यांची कशी तयार झाली ते पुढची संख्या ते समजून सांगतो आणि मग दुसरे तुम्ही बनवून घ्या. बघा याचा ABCD मध्ये क्रमांक किती, 1, त्याच्यामध्ये प्लस केला 2 झाला किती, मग याचा क्रमांक, याला नवीन कोड काय मिळाला, 3 मिळाला. बीला पण बीचा क्रमांक काय 2, त्यात प्लस किती केला 2 केला, म्हणजे बीला नवीन कोड काय मिळाला 4 दिसतोय तिकडं बरोबर. त्याच्यानंतर पुढचा आहे एल, एलचा ABCD मध्ये क्रमांक किती आहेत 12, त्यात प्लस केला 2 नवीन कोड मिळाला 14 बरोबर. आणि तिसरा कोणता आहे ABCD मध्ये क्रमांक किती आहेत 5, त्यात प्लस केला 2 मग त्याला नवीन कोड किती मिळाला, तर 7 बरोबर आहे. मग या पद्धतीने संख्या जर जोडल्या 3 4 14 7 बरोबर झाली 34 14 34 14 7 समजलंय. मग आता ही संख्या कशी तयार झाली, कोड कसे वापरले, याच नियमानुसार तुम्ही कोड FINE ला वापरा आणि याचं उत्तर काढा. म्हणजे तुम्हाला बरोबर उत्तर मिळून जाईल 81 11 67. किती मिळाल, 81 11 67 म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67 काय सांगतोय, रांगेत संजना ही उजवीकडून 23वी, उजवीकडून कितवी 23वी आणि डावीकडून कितवी 8वी यांची करायची बेरीज. 23 आणि 8 किती होतात, तर 31. संजना 2 इकडूनही मोजले गेले असेल म्हणून त्यातून 1 मायनस करून टाकायचा. लाईनमध्ये एकूण किती जण होते मग, तर 30 जण होते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 68. काय सांगितलंय तुम्हाला प्रश्न क्रमांक 68 मध्ये, 2 तास 17 मिनिटे 48 सेकंदाचे एकूण सेकंद किती. बरोबर आहे. 2 तास, एका तासामध्ये असतात 36 सेकंद म्हणून गुणिले 36 म्हणजे 7200 बरोबर. मग 17 गुणिले किती, तर 60 करावं लागेल. 17 सकम 102, 17 सकम किती 102 आणि 1 शून्य शिवून दिला बरोबर. आणि त्यानंतर मग शेवटीचा काय, तर शेवटी 48 सेकंद. घ्या सगळ्याची बेरीज करून, 8 8 4 आणि 2 6 सॉरी 4 आणि 2 किती 6 आणि मग इथं येतील किती 2 आणि 7 आणि 1 8 म्हणजे 82 68 सेकंद होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आपला बुद्धिमत्तेचा आधारित प्रश्न आहे बघा. आता इकडं आपण उंच व्यक्ती लिहिणार आहे आणि इकडं खाली जे लिहिणार आहे आपण ते बुटकी व्यक्ती लिहिणार आहे. अमय हा मानसीपेक्षा उंच आहे, मानसी इथं लिहिणार मानसी बरोबर, मानसीपेक्षा उंच आहे म्हणून वर लिहिणार अमय बरोबर. पुढचं दुसरं वाक्य वाचा, सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे पण मानसीचा आणि त्यांचा काही संबंध आहे का, नाही. कल्पना ही अमयपेक्षा उंच आहे, मग अमयच्या वर कल्पना लिहा, कल्पना. आणि कपिल कल्पनापेक्षा उंच, इथं कपिल लिहावं लागेल आता बरोबर आहे, इथं कपिल लिहावा लागेल. सुरजित हा कपिलपेक्षा उंच आहे, सुरजित याच्यावर जाईल कपिलपेक्षाही बरोबर. मग सर्वात कमी उंचीचा कोण. आणि आता राहिली शेवटचं वाक्य काय, कपिल कल्पनापेक्षा उंच आहे, कपिल कल्पनापेक्षा उंच आहेत. मांडणी झालेली आहेत. मग सर्वात कमी उंचीची कोण दिसते, सर्वात खाली मानसी
म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 70. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 70. सोहमचा जन्म 15 जून 2011 झाला. तो दिवस बुधवार होता, तर सोहमचा 5व्या वाढदिवसाच्या दिवशी वार कोणता येईल? कितवा वाढदिवस? 5वा. बरोबर आहे. मग 5वा वाढदिवस वर्ष मोजून घ्या. बघा 11ला जन्म झालेला आहे 2011ला, मग 12ला पहिला, 13, 14, 15, 16 आणि 17. बरोबर आहे. मग याच्यामध्ये लीप वर्ष किती आले? 1 आणि हे 2, म्हणून यात +2 करून टाकायचे, म्हणजे झाले टोटल किती? 7 दिवस पुढे जावं लागणार आहे. आणि 7 दिवस पुढे जायचं म्हणजे तोच वार येणार आहे ना. 7 दिवस पुढे जायचं म्हणजे कोणता वार येणार आहे? तोच वार येणार आहे. म्हणून सोहमचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी होणार आहे? बुधवारी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 71. काय सांगतोय? विजयकडे बघून रमेश म्हणाला, तुझी आई ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर विजय रमेशचा कोण? बरोबर आहे. रमेश म्हणाला. कोण म्हणाला? रमेश. काय म्हणतोय रमेश? तुझी आई माझ्या वडिलाची. हे बघा, हे रमेशचे वडील आणि हे त्यांचे वडील. बरोबर. यांची एकुलती एक मुलगी म्हणजे याची बहीण असणार. याची कोण असणार? बहीण असणार. आणि त्या बहिणीचा कोण आहे? हा मुलगा आहे. कोण? विजय. बहिणीचा कोण आहे? हा मुलगा विजय. तर मग विजय रमेशचा कोण? तर मग वडिलाची बहीण म्हणजे रमेशची आत्या आणि तिचा मुलगा म्हणजे आत्या भाऊ. पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 71चं उत्तर किती? पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. पुढचा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 72. बघा आता याच्यामध्ये काय आहेत? एक सूत्र वापरायचे. जी वेगवेगळी संख्या आहे ती बाजूला काढायची. वेगवेगळी संख्या कोणती आहे त्याच्यामध्ये? 6, 1675 आणि 1325 यांची करायची बेरीज. यांची बेरीज जर केली तर किती येते? 3000. आणि गुणाकारामध्ये ठेवायची जी संख्या कॉमन येते. कॉमन कोण आहे? 25, म्हणून याला गुणाकारामध्ये ठेवायचे 25 आणि करून घ्यायचा गुणाकार. 25 त्रिक 75. बरोबर. म्हणजे 75,000 तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, जे की पर्यायामध्ये दिलेलं नाही. चुकीनं झाला असं पर्याय दिला गेलेला नाही. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? तर 75,000. किती होतं? तर 75,000 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघू बघा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 काय सांगतोय? स्वराने एका बँकेमध्ये 20,000 रुपये ठेवले, तर ती 7 रुपये दर साल दर शेकडा याप्रमाणे 5 वर्षांनी सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल? मग सरळ व्याजाचं सूत्र काय? तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. मुद्दल किती आहे? 20,000. बरोबर. मुदत किती आहे? तर 5 वर्ष. दर काय? 7% आणि छेदामध्ये घ्यायचे 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 5 7 35. 35 गुणिला 20 जर केलं तर उत्तर येतंय 7,000. उत्तर किती येतं? 7,000. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 काय सांगतोय? काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 3 सेमी व 4 सेमी आहे, तर कर्णाची लांबी किती? आता हा पायथागोरसवर आधारित प्रश्न आहे. बघा काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे या काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन आणि आपल्याला ही बाजू काढायची आहे. कोणती काढायची आहे? ही बाजू काढायची आहे. ही बाजू असणार 3 सेमी, ही बाजू असणार 4 सेमी. जर तुमच्या त्रिकुट पाठ असेल तर लगेच तुम्हाला कळलं असेल की उत्तर किती असणार आहे? 5. किती असणार आहे? 5 असणार. त्यासाठी तुम्हाला त्रिकुट पाठ करावी लागणार आहे. तो कारण हा काय? तर कर्ण आहे आणि कर्ण हा नेहमी मोठी बाजू असतो आणि तो काटकोनाच्या कसा असतो? समोर असतो. मग हा पण प्रश्न व्यवस्थित समजला असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 4. किती होतं? पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 75. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 75. दुपारी 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? दुपारी 3 वाजता बघा 12, 6, 3 आणि 9 ही झाली घड्याळ. दुपारी 3 वाजता म्हणजे बरोबर या पद्धतीनं हा काटा असेल आणि हा कोण किती अंशाचा असतो रे? तर 90 अंशाचा. मग किती अंशाचा कोण होईल? 90 अंशाचा. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघू. आता हे बघा आपले गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न इथं सॉल्व्ह करून झालेले आहे. व्हिडिओ थोडासा लंबा झाला असेल पण मग व्यवस्थित बघून घ्या. प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडेही जर अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका असतील तर मला व्हॉट्सअपला सेंड करत चला. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 98 60 53 07 64. आपण त्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करून देत जाऊ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.